पिंपळगाव टोलनाक्यावर पोलिसांचा तुफानी धडाका, तब्बल 535 किलो गांजा जप्त, 1 कोटींचा मुद्देमाल हस्तगत, धुळे जिल्ह्यातील आरोपी जेरबंद। नमस्कार, आपण पाहत आहात परिवर्तन 24 न्यूज। नाशिक ग्रामीण पोलिसांनी अंमली पदार्थाच्या तस्करी विरोधात मोठा दणका देत पिंपळगाव टोलनाका परिसरात तब्बल 535 किलो गांजा जप्त केलाय। या कारवाईत 1,12,14,00,000 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून धुळे जिल्ह्यातील एका आरोपीला अटक करण्यात आली आहे। नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या अंमली पदार्थ विरोधी विशेष मोहिमेदरम्यान पिंपळगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गणेश गुरव यांना गुप्त माहिती मिळाली। नाशिकहून मालेगावच्या दिशेने जाणाऱ्या MS06 BG 1776 क्रमांकाच्या पिकअप वाहनातून मोठ्या प्रमाणात गांजाची तस्करी होत असल्याची खात्रीशीर माहिती पोलिसांना मिळाली। माहिती मिळताच पिंपळगाव टोलनाक्यावर सापळा रचण्यात आला। संशयित पिकअप थांबवून तपासणी केली असता पोलिसांनाही धक्का बसला। वाहनातून तब्बल 535 किलो गांजा जप्त करण्यात आला। या प्रकरणी पिकअप चालक राहुल शांताराम पाटील वय 33 राहणार मुटकी तालुका जिल्हा धुळे याला ताब्यात घेण्यात आले असून त्याच्या विरुद्ध NDPS कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आलाय। या कारवाईत गांजासह पिकअप वाहन, मोबाईल फोन आणि रोख रक्कम असा एकूण 1,12,14,00,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। ही धडक कारवाई पोलीस निरीक्षक गणेश गुरव, सहाय्यक पोलीस निरीक्षक भोर आव्हाड, पोलीस उपनिरीक्षक अंबादास बैरागी यांच्यासह पिंपळगाव पोलीस ठाण्यातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या पथकाने यशस्वीपणे पार पाडली। अंमली पदार्थांच्या तस्करी विरोधात नाशिक ग्रामीण पोलिसांनी केलेली ही कारवाई अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे। या रॅकेटमध्ये आणखी कोणाचा सहभाग आहे, गांजा नेमका कुठून आणला आणि कुठे पोहोचवला जाणार होता याचा तपास आता पोलीस करत आहेत। अशाच बेधडक, विश्वासार्ह आणि सर्वात आधीच्या बातम्यांसाठी परिवर्तन 24 न्यूजला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।